नमस्कार. मी सौ शारदा तुकाराम शिंदे, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी 65 वर्षाची आहे. मी अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोकवर आधारित स्पर्धेत भाग घेतलेला आहे. अनुराधा राजाध्यक्षांच्या स्पर्धेचा हेतू उत्तम विचाराचा प्रसार आणि संस्कार हा आहे आणि हाच मुद्दा मला भावला, आवडला आणि मी याकडं ओढली गेले. संत समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, ज्याला मनोबोध असेही म्हणतात, ते एकूण 205 श्लोकांचे एक प्रसिद्ध आध्यात्मिक व नैतिक काव्य आहे. यात मनाला मार्गदर्शन, सदाचार आणि भक्तीचा मार्ग दाखवलेला आहे. यातील सर्व श्लोक खूप सुंदर आहेत. तरीही त्यातला 6वा श्लोक मी निवडलेला आहे. आता माणसाला त्याच्या अंतर्गत शत्रूपासून म्हणजेच षड्रिपूपासून दूर राहण्याचा उपदेश यात केलेला आहे. हा श्लोक असा आहे: नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. या श्लोकात समर्थ आपल्या मनाला बजावून सांगतात की माणसानं 5 प्रमुख गोष्टीपासून विकारांचा त्याग केला पाहिजे. त्या म्हणजे क्रोध म्हणजे राग, काम म्हणजे वासना किंवा इच्छा, लोभ म्हणजे हाव, मत्सर म्हणजे जळफळाट किंवा ईर्ष्या, दंभ म्हणजे दिखावा किंवा अहंकार. क्रोध, राग हा नेहमी खेदकारी म्हणजेच दुःख आणि पश्चाताप देणारा असतो. कार्यालयात किंवा घरात असे अनेक प्रसंग येतात. एखाद्या लहानशा चुकीवरून तुम्हाला खूप राग आला, त्यावरून तुम्ही समोरच्या व्यक्तीला अगदी वाईट किंवा अपमानकारक शब्द बोलता आणि राग शांत झाल्यावर तुम्हाला समजतं की समोरच्याची फार मोठी चूक नव्हती. त्यामुळे नाते बिघडते, पण तुमच्या मनालाही खेद होतो, पश्चाताप होतो. राग हा नेहमी दुःख देणारा असतो. एकदा माझे सासरे दवाखान्यात ॲडमिट होते. रात्रीचा डबा घेऊन माझी दोन्ही मुलं त्यांना खाऊ घालून परत येणार होती. माझे मिस्टर सासऱ्यांच्या जवळ होते. त्यांनी मला फोन केला की मुलं निघालीत, पण मुलं खूप वेळ झालं घरी आलीच नाहीत. मला वाटलं की ती बाहेर कुठेतरी गेली आणि म्हणून ती आली नाही. मग अशा वेळी त्यांनी बाहेर जाऊ नये असं मला वाटत होतं, काळजी वाटत होती. पण आता 12 वाजत आले. आता मला राग यायला लागला. मुलं घरी आली. मी दार उघडलं आणि रागात, एवढा उशीर झाला का असं म्हणाले आणि झोपायला निघून गेले. माझं चुकलंच. सकाळी उठून मी त्यांना पुन्हा उठवायला लागले तर उठायला तयार नाहीत, लवकर उठायला तयार नाहीत. मोठा मुलगा म्हणाला, आई आज पुन्हा दवाखान्यात डबा द्यायला जायचं होतं त्यांना. मोठा मुलगा म्हणाला, आई काल पाऊस होता, रस्ते निसरडे झाले होते, स्पीड ब्रेकरवरून आमची 2 व्हीलर घसरली आणि आम्ही दोघंही पडलो, लागलं आहे आम्हाला. अविनाशला म्हणजे माझ्या छोट्या मुलाला पायाला लागले. मग त्यांच्या छोट्या छोट्या जखमा आणि हे पाहून आपण कसा राग केला याचा मला खूप खूप पश्चाताप झाला. हे वेळीच सावरायला हवं होतं. म्हणून राग हा नेहमी दुःख देणारा असतो. काम, आवाजवी इच्छा किंवा वासना माणसाला मनात अनेक विकार निर्माण करतात. मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, आर्टिस्ट व्हावं असं पालकांना किंवा मुलांनाही वाटत असतं. पण त्यासाठी अनावश्यक प्रयत्न केले म्हणजेच नीट, फार्मसी, नर्सिंग या परीक्षांचे पेपर फुटले, हे आवाजवी इच्छांचे उदाहरणच आहे. लोभ, कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ धरू नये.
तो माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. संपत्तीचा अतिलोभ, अन्नात भेसळ करणे, औषधात भेसळ करणे, कार्यालयात लाचलुचपत घेणे हे लोभाचेच उदाहरण आहे. हा लोभ शेवटी पकडले जाऊन तुरुंगात घेऊन जातो आणि त्यांचे हस्तेकरचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. मत्सर म्हणजे ईर्ष्या. दुसऱ्याचे चांगले पाहून झालेले किंवा पाहून जळणे किंवा मत्सर वाटणे थांबवले पाहिजे. शेजाऱ्याने गाडी घेतली किंवा भारी साडी घेतली, दागिना घेतला, काही जणांना आपल्याला का नाही म्हणून त्यांचा खूप मत्सर वाटतो. त्याने समोरच्यांचे काही नुकसान होत नाही, पण आपली स्वतःची शांतता पूर्णपणे नष्ट होते. दंभ म्हणजे दिखावा किंवा अहंकार. खोटा मोठेपणा मिरवणं किंवा ढोंग करणं. लग्नाचं कार्यक्रम हे एक याचे मोठे उदाहरण आहे. आपली आर्थिक परिस्थितीनुसार खर्च करावा, पण नाही नुसत्या दिखाव्यासाठी कर्ज काढून तामझाम केला जातो. त्यामुळे तात्पुरती प्रतिष्ठा मिळत असली तरी आतून ती व्यक्ती कर्जाच्या आणि चिंतेच्या प्रचंड ओझ्याखाली जगत असते. समर्थ सांगतात, जर तुम्हाला जीवनात खरोखर सुख, शांती आणि समाधान हवं असेल तर मनातून राग, वासना, लोभ, मत्सर आणि ढोंगीपणा काढून टाकला पाहिजे. सर्वच श्लोक म्हणजे अमृताचा ठेवा आहेत. अनेकानेक जाहिराती ऐकून ऐकण्यापेक्षा हे श्लोक कानावर पडले, मनावर बिंबवले तर उत्तम विचारांचा प्रसार होईल. आता गणपती, नवरात्र यासारखे सार्वजनिक उत्सव आले आहेत, तर अशा ठिकाणी गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये, उत्सवाच्या ठिकाणी स्पीकरवर मधुर स्वरात मनाचे श्लोक लावावेत. जुन्या पिढीला हे आवडेल, नवीन पिढीला हे समजेल, त्याचे महत्त्व समजेल, लहानांना मार्गदर्शन मिळेल, समाजाच्या वैचारिक बदलाला दिशा मिळेल, घराघरात उत्तम संस्काराचा प्रसार झाला तर हे जग आणि जगणं सुंदर होईल आणि या स्पर्धेचे आयोजक अनुराधा राज्याध्यक्ष यांच्या स्पर्धेचा हेतू साध्य होईल. यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली म्हणून अनुराधा राज्याध्यक्ष यांचे शतशः आभार. धन्यवाद.